पुढची बातमी बुलढाण्याहून. बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम मराठा सेवा संघाने आयोजित केला होता. यावेळी पुरुषोत्तम खेडेकरांनी मराठा सेवा संघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे चांगलेच कान टोचले. जो मोठं लग्न करेल, खर्च करेल, भटजींना दक्षिणा देईल, त्याच्या लग्नाला जाऊ नये अशी भूमिका घेण्याची वेळ आली असं खेडेकरांनी म्हटलंय. ज्याच्याकडे अतिरिक्त काळा पैसा आहे अशा लोकांनी समाज वेगळवलाय अशी टीकाही खेडेकरांनी केली. प्रामाणिकपणे कुठल्याही परिस्थितीमध्ये अंधश्रद्धा, वाईट रूढ्या, चाली, रीती इकडे दाखवायचं एक आणि वागायचं दुसरं, हे संपवलं पाहिजे. आणि जो एक मोठं लग्न करेल, वाजत गाजत लग्न करेल, भटजीला दान दक्षिणा देईल, 13वी करेल, 10वी करेल, त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची आपल्याला गरज आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे, तर याच्या गोष्टी होणार आहेत. आणि बघा, आमदार सिद्धार्थ खरात साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सामान्य व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. एखाद्याला जर वेगळ्या पद्धतीने लग्न लावायचे झालं तर त्याला दंड पडतो. आणि मुलगा मुलगी पाहण्यासाठी सुद्धा वधूवर परिचय मेळावे होतात, तिथेच मुलं मुली सिलेक्ट केल्या लागतात आणि पुढच्या ठिकाणच्या मेळाव्यामध्ये ते लग्न लावल्या जातात. मारवाडी, गुजराती किंवा काही लोक जे याशी जोडलेले आहेत, व्यापारी लोक एवढे श्रीमंत आहे की आपला अख्खा बुलढाणा जिल्हा विकत घेऊ शकतील एवढी त्यांची ताकद आहे. तरी सुद्धा ते गरिबीत किंवा साध्या पद्धतीने लग्न लावतात. आमच्यातला जो माज आहे, हा माज जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला काही करता येणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.